नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्थ अकॅडमी कळम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक बळीराम कवडे आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून मराठी या विषयाकडे पाहणार आहेत। मराठी या विषयातील अत्यंत महत्त्वाचा असा जे प्रकरण आहे ते म्हणजे समास आणि समास या विषयाची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता समास म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये म्हटलं जातं सम समानम समास, म्हणजे दोन शब्दाच्या संक्षिप्त जे रूप केलं जातं त्याला समास असं म्हणतात। बरेचसे शब्द काही ना काही संबंधामुळे एकत्रित येत असतात आणि त्या संबंधामुळे एकत्रित येणाऱ्या शब्दाचं संक्षिप्त रूप करणे याला समास असं म्हणतात। तर या समासामध्ये किमान दोन पदे असावे लागतात आणि त्या दोन पदाला जे महत्वाचं पद आहे त्याला प्रधान पद म्हणतात आणि दुसरं जे पद आहे त्याला गौण पद असं म्हणतात। तर ज्या पदाला महत्व आहे त्या पदावरून किंवा महत्वाच्या पदावरून समासाचे चार प्रकार पाडलेले आहेत। त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो अव्ययीभाव समास आहे, दुसरा प्रकार तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे आणि बहुब्रीही समास आहे। या अव्ययीभाव समासाचा जर विचार केला तर याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे आणि दुसरं पद महत्वाचं नसतं। तत्पुरुषामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं, पहिलं पद महत्वाचं नसतं। ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणतात आणि बहुब्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरंच पद महत्वाचं असतं त्याला बहुब्रीही समास असं म्हणतात। म्हणजे हे समासाचे जे प्रकार पडलेले आहेत ते कोणते पद महत्वाचं आहे त्याच्यावरून हे समासाचे प्रकार पडलेले आहेत। आपण या समासांचा एकानंतर एक अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला पाहूत आपण यातला अव्ययीभाव समास। आता अव्ययीभाव समासाचा जर विचार केला, पहिला जो शब्द आहे तो शब्द एकतर उपसर्ग असतो किंवा त्या शब्दाची दुरुक्ती झालेली असते। जे उपसर्ग आहेत ते उपसर्ग म्हणजे कोणते, प्र, परा, अप, सम, निस, निर, दुस, दूर हे उपसर्ग आहेत। त्यातील काही उपसर्ग आ, यथा, प्रति हे संस्कृत मधून आलेले आहेत आणि दुसरे दर, हर, गैर, बिन, बे, बेला हे पारसी उपसर्ग आहेत। हे पारसी उपसर्ग आहेत। ज्या शब्दाला सुरुवातीला हा शब्द दिसेल तर तो शब्द म्हणजे अव्ययीभावाचा समासाचा उदाहरण असतं किंवा त्या शब्दामध्ये द्विरुक्ती म्हणजे एकच शब्द दोन वेळेला आलेला असतो। आता आपल्याला परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाच्या दृष्टीने विचार केला तर जो दोन्हीचा एकत्रित केलेला शब्द आहे त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि त्याच्यानंतर ज्या शब्दापासून तो या दोन शब्दापासून तो तयार केलेला आहे ते जशाच तसे लिहिणे याला त्याचा विग्रह म्हणतात। आता आपण जर पाहिलं समजा दर, दर, रोज, दर याच्यामध्ये दर हा शब्द आहे आणि रोज म्हणजे प्रत्येक दिवशी याचा तो विग्रह झाला दर रोज। दर मध्ये दर हा शब्द अव्यय आहे आणि त्याच्या पुढे रोज लिहिलेला आहे। आमरण मध्ये आ हा उपसर्ग आहे, आ यथा प्रतिमधला आ, तर मरेपर्यंत या शब्दामध्ये एक तर तीन शब्द असतात, एक स्थलवाचक, कालवाचक आणि रीतिवाचक, म्हणजे हे विशेषण तयार होतात। वास्तविक आता याच्यात जर पाहिलं आपण क्षण हा शब्द आहे तो नाम आहे पण त्याला आपण उपसर्ग जर जोडला तर ते अव्यय होतं आणि क्रियाचे विशेषण अव्यय होतं, त्याच्यामुळे पहिला शब्द महत्वाचा आहे। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं समजा घरोघरी तर याच्यामध्ये ठिकाण सांगितलेलं आहे, स्थळ सांगितलेलं आहे। स्थळ सांगत असताना काय झालंय, घर आणि घर म्हणजे घर या शब्दाची द्विरुक्ती झालेली आहे। तोच शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, क्षणोक्षणी आलेला आहे, दारोदारी, जागोजागी। एक तर म्हणजे अव्ययीभाव समासामध्ये एक तर पहिलं पद हे उपसर्ग असतं किंवा त्या शब्दाची दुरुक्ती झालेली असते, असा समास म्हणजे तो अव्ययीभाव समास आहे। ठीक आहे। आता याच्यामध्ये आपण थोडस पुढच्या समासाकडे पाहिलं तर तो आहे
तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतंय. तर याच्यामध्ये परत तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय आणि द्विगु असे याचे उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये विभक्ती कशाला म्हणायचंय? ज्या शब्दाची विभक्ती गाळून शब्द तयार केला जातो त्याला विभक्ती तत्पुरुष म्हणतात. उदाहरणादाखल आपण तोंडपाठ हा शब्द घेतलेला आहे. तर याच्यामध्ये तोंडाने पाठ असा याचा विग्रह होतो. तोंडाने पाठ असा याचा विग्रह झाला. तर याचे जर विचार केला तर ही तृतीया विभक्ती आहे आणि ती विभक्तीचा शब्द गाळला. एक तोंड आणि दुसरं पाठ, तोंड पाठ असा शब्द तयार केलेला आहे. नेत्र अंध. नेत्र अंध याचा अर्थ आहे नेत्राने अंध म्हणजे डोळ्याने अंध. नेत्राने अंध. तर याच्यात सुद्धा तृतीय विभक्ती आहे. आणि एखादा शब्द बघितला आपण राजवाडा. तर राजवाड्यामध्ये राजाचा वाडा असा याचा विग्रह होतो. तर चा हा शब्द षष्ठी विभक्तीचा आहे आणि ती विभक्ती म्हणजे ज्या शब्दामध्ये विभक्तीचे प्रत्यय गाळून दोन शब्द एका पुढे एक ठेवले जातात असा जो समास आहे त्याला आपण विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. तत्पुरुष समासाचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे कर्मधारय. कर्मधारयमध्ये एक तर विशेषण असतं आणि दुसरा शब्द विशेष्य असतो. विशेषण म्हणजे जो शब्द माहिती सांगतो, विशेष्य म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती सांगतो त्याला विशेष्य म्हणतात. किंवा याच्यामध्ये एक उपमान आणि उपमेय याच्यावरून याचे परत 6 प्रकार पडतात. पण आपण तिकडे न जाता तर विशेषण विशेष्य भाव म्हणजे एक विशेषण असतं आणि दुसरं विशेष्य असतं. हे नीलकमल. तर याचा अर्थ आहे निळे असे कमल. इच्छाशक्ती. महाराष्ट्र महान असे राष्ट्र. गुणे जन गुणाळ गुणे असे जन. आणखीन आपल्याला कितीतरी उदाहरणं या प्रकारचे सांगता येतात. मुखकमल, महाराष्ट्र, गुणीजन, इच्छाशक्ती, नीलकमल. तर ज्याच्यामध्ये एक शब्द विशेषण असतो लाल भडक, पांढरा शुभ्र इत्यादी असे जे शब्द आहेत ते सगळे कर्मधारायचे असतात ज्याच्यामध्ये विशेषण आणि विशेष्य भाव असतो. त्याच्यानंतर द्विगु समास. द्विगु समास हा सुद्धा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे. त्याच्यामध्ये पहिला जो शब्द आहे तो संख्या विशेषण असतो. म्हणजे पहिला शब्द संख्या दर्शवतो आणि दुसरा जो शब्द आहे तो कशाची संख्या दर्शवतो हे सांगितलेलं असतं. उदाहरणार्थ त्रिकोण. त्रि याचा अर्थ आहे 3 आणि कोण याचा अर्थ आहे कोण. तर 3 कोणाचा समूह असा याचा विग्रह करायचा आहे. 3 कोणाचा समूह. जसं पंचवटी 5 वडाचा समूह, सप्तर्षी 7 ऋषींचा समूह. पहिला शब्द बघितला आपण तर संख्या विशेषण संख्या दर्शवतो म्हणून सप्तऋषी 8 वडा 8 दिवसांचा समूह त्याला 8 वडा म्हणतो. नवरात्र 9 रात्रीचा समूह. तर द्विगु समासामध्ये पहिला शब्द हा नेहमी आपल्याला एक अंक दर्शवित असतो त्याला आपण संख्या विशेषण म्हणतो. तर आपण तत्पुरुष समासामध्ये पाहिलं विभक्ती कर्मधारय आणि द्विगु. विभक्ती तत्पुरुषामध्ये जे विभक्तीचा शब्द आहे तो काट केलेला असतो. कर्मधारयमध्ये विशेषण विशेष असतं आणि शक्यतो याच्यामध्ये येणारी जी दोन्ही पद आहेत ते प्रथमा विभक्तीमध्ये असतात त्याला कर्मधारय समास असं म्हणतात. आणि द्विगु समासाचा विचार केला ज्याच्यामध्ये पहिला शब्द हा अंक दर्शवतो त्याला द्विगु समास असं म्हणतात. याच्यानंतर पुढचा जो समास आहे तो द्वंद्व समास आहे. याचा विचार केला आपण द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. दोन्ही पद सारखेच महत्वाचे असतात. उदाहरणार्थ आई वडील. आई वडील हा शब्द घेतला तर आई महत्वाची की वडील महत्वाचा. तर याच्यामध्ये आहेही तेवढीच महत्वाची असते.
आणि वडील ही तेवढेच महत्वाचे असतात. मन याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. आता याच्यात परत या समासाचे 3 उपप्रकार पडतात. एक आहे इतरेतर द्वंद्व, दुसरा आहे वैकल्पिक आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व. तर याचा बघितला आपण, पहिला आहे इतरेतर. तर याची संधी केलेली आहे, एक इतर प्लस इतर, याची संधी इतरेतर, म्हणजे ज्याच्यामध्ये सुट्टे भाग करायला आपल्याला लागतात आणि ते सगळे एक वचनामध्ये असतात आणि ते एक जे आपलं उभयान्वयी अव्यय आहे, संबंध म्हणजे समुच्चय बोधक, तर त्या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययानं जोडलेले असतात. मग हे समुच्चय बोधक कोणते कोणते आहेत? एक आणि दुसरं व, सह इत्यादी हे अव्यय आहेत. तर ज्या शब्दाचा विग्रह करताना आपल्याला यांची मदत घ्यावी लागते, म्हणजे आणि किंवा व या सारखे शब्द घ्यावे लागतात, त्याला आपण इतरेतर द्वंद्व असं म्हणतो. आई वडील याचा विग्रह जर केला, आई आणि वडील असा होतो. याच्यामध्ये ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस, चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, त्याच्यानंतर आहे नकोल, आहे आणि नकोल. तर अशा प्रकारचे समजा 11, 10 आणि 1 असा अर्थ होतो. 21, 20 आणि 1, 31, 30 आणि 1, म्हणजे आणि किंवा व यासारखं ज्यावेळेस आपण उभयान्वयी अव्यय वापरतात त्यावेळेस तो इतरेतर द्वंद्व समास होतो. आता वैकल्पिक द्वंद्व मध्ये जर आपण विचार केला तर वैकल्पिक मध्ये जे विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययानं जोडलेले असतात. विकल्प म्हणजे पर्याय दर्शवला असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण इतरेतर जर बघितलं तर याच्यामध्ये या दोन्ही शब्दाची बेरीज असते, म्हणजे दोन्ही शब्द गृहीत धरावे लागतात. पण वैकल्पिक मध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये पर्याय सुचवलेला असतो. ज्याच्यामध्ये पर्याय सुचवलेला आहे तर त्याला वैकल्पिक म्हणतात. आणि हे पर्याय सुचवणारे शब्द असतात अथवा, किंवा. म्हणजे याची फोड करताना 4, 5 याची फोड करताना 4 किंवा 5 अशी करावी लागते. न्याय अन्याय, ठीक आहे, न्याय किंवा अन्याय, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, पास नापास, एकतर पास किंवा नापास, पास अथवा नापास. शक्यतो वैकल्पिक द्वंद्वामध्ये एक विरुद्धार्थी शब्द एकमेकाच्या समोरासमोर आलेले असतात. न्याय अन्याय सारखे, पास नापास सारखे, 4, 5 सारखे, एक 10, 11 इत्यादी शब्द जे आहेत ते वैकल्पिक, म्हणजे ज्याच्यामध्ये पर्याय सुचवलेला असतो. याच्यात जर पाहिलं आपण इतरेतर मध्ये तर त्याच्यामध्ये बेरीज आहे, दोघांची एकी आहे. आणि याच्यात जर पाहिलं आपण तर पर्याय विचारलेला आहे, पर्याय सुचवलेला असतो. तर असा हा वैकल्पिक द्वंद्व आहे. आता आपण समाहार द्वंद्वाकडे येऊ. समाहार द्वंद्वाचा जर विचार केला तर आपण समजा याच्यातलं एक उदाहरण घेतलं, पान सुपारी. पान सुपारी याचा अर्थ आपण इतरेतर पान आणि सुपारी असा होतो, पण तेवढेच पदार्थ नसतात, तर त्याच्यामध्ये आणखीन काही पदार्थ समाविष्ट असतात. तर ते कोणते पदार्थ असतात तर तत्सम, म्हणजे त्याच्यासारखे इतर पदार्थ ज्याच्यामध्ये समाविष्ट केलेले असतात त्याला आपण समाहार द्वंद्व असं म्हणतो. उदाहरणार्थ केर कचरा किंवा भाजीपाला. याच्यात जर विचार केला तर एक भाजी आहे, दुसरा पाला आहे. मग भाजी आणि पाला म्हणजे भाजीपाला नाही, तर भाजीपाला याचा अर्थ भाजी पाला आणि तत्सम इतर, मग कांदा आले, बटाटे आले, वांगे आले, तर हे शब्द म्हणजे भाजीपाल्यामध्ये येतात. केर कचरा, केर आणि कचरा याच्या विग्रह करत असताना आपण तत्सम पदार्थ असा पुढे लिहायचा आहे. मीठ भाकरी, मीठ आणि भाकरी तत्सम पदार्थ. वेणी फणी, वेणी आणि फणी तत्सम पदार्थ, मग त्याच्यामध्ये गंध पावडर, स्नो पावडर इत्यादी पदार्थ येतात. चहा पाणी, चहा आणि पाणी, एखाद्याला चहा आणि पाणी दिलं तर जमेल का? नाही, चहा पाणी त्याचा अर्थ आहे तत्सम पदार्थ. तर हा आहे समाहार द्वंद्व. द्वंद्व समासामध्ये 3 प्रकार आहेत. इतरेतर म्हणजे ज्याच्यामध्ये बेरीज आहे, वैकल्पिक ज्याच्यामध्ये पर्याय सुचवलेला आहे, आणि समाहारामध्ये तत्सम पदार्थ असे सांगितलेले असतात.
तर हा झाला द्वंद्व समास. याच्यानंतर आपण पुढील समास पाहणार आहोत, तो बहुब्रीही समास आहे. बहुब्रीही समासामध्ये जर विचार केला आपण तर याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची नसतात, तर तिसरंच पद महत्वाचं असतं. दोन्ही पद महत्वाची नसून तिसरंच पद महत्वाचं असतं, आणि जे तिसरं पद आहे ते तिसरं पद या शब्दाचं विशेषण असतं. म्हणजे दिलेला जो शब्द आहे त्याचं विशेषण हे तिसरं पद असतं, आणि अशा प्रकारचा जो समास आहे त्याला बहुब्रीही समास असं म्हणतात. उदाहरणार्थ लंबोदर. लंबोदर याचा अर्थ आहे एक लंब आणि दुसरा शब्द आहे उदर. लंब म्हणजे लांब, उदर म्हणजे पोट. लंब म्हणजे लांब, उदर म्हणजे पोट. मग ज्याचं लांब पोट आहे म्हणजे कोण? लंब आहे उदर. ज्याचे असा तो मग कोण आहे? तो लंबोदर म्हणजे गणपती. तिसराच शब्द म्हणजे याच्यातला लंबही आला नाही आणि उदरही आला नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे लंब ही शब्द महत्वाचा नाही आणि उदर ही शब्दाचा महत्वाचा नाही, तर तिसराच शब्द महत्वाचा आला तो म्हणजे गणपती. गणपतीचं हे विशेषण आहे लंबोदर. त्याच्यानंतर गजानन. गजाचे आहे आनंद ज्याला असा तो म्हणजे गणपती. नीलकंठ. निळा आहे कंठ. निळाकंठ कोणाचा? भगवान शंकराचा आहे. याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे निळ म्हणजे निळा, दुसरा कंठ. हे दोन्ही शब्द महत्वाचे नसून तिसराच शब्द महत्वाचा आहे तो म्हणजे भगवान शंकर महादेव यांचा याच्यात उल्लेख आहे. लक्ष्मीकांत. लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो लक्ष्मीकांत. वक्रतुंड. वक्र आहे तुंड म्हणजे तोंड ज्याचे असा तो म्हणजे तो आहे गणपती. तर अनंत. नाही अंत ज्याला असा तो. हे बहुब्रीही समासाचे उदाहरण आहेत. बहुब्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून तिसरंच पद महत्वाचं असतं, आणि हा शब्द त्या तिसऱ्या पदाचा विशेषणाचं कार्य करतो. या ठिकाणी आपण समास हे प्रकरण या ठिकाणी समाप्त होत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल का आयकॉन दाबून आम्हाला प्रोत्साहित करा.